कोणतरी एक जण बोला. दादा पवार साहेब जाणार आहेत. एक जण बोला. शपथविधी जाणार आहेत. दोन मिनिटं प्लीज आम्हाला जाऊ. दादा काय एक जण बोला. कोणतरी काय झालं बैठकीत काय झालं दादा बैठकीत काय झालं बैठकीत काय झालं शपथविधीला जाणार का दादा आम्हाला जाऊ दे ना. साहेब जाणार आहेत का? कोणतरी एक जण बोला. दादा पवार साहेब जाणार आहेत. एक जण बोला. शपथविधी जाणार आहेत. प्लीज आम्हाला जाऊ. दादा काय एक जण बोला. कोणतरी काय झालं बैठकीत काय झालं दादा बैठकीत काय झालं बैठकीत काय झालं शपथविधीला जाणार का पार्थ पवार तब्बल 1.5 तास गोविंद बागेत होते आणि या दरम्यान 1.5 तासापैकी 2 तास त्या ठिकाणी ते होते. 2 तासापैकी 1.5 तास त्यांनी शरद पवारांबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला खुद्द सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या आणि त्यांनी शरद पवारांना आजच्या शपथविधी सोहळ्याच्या संदर्भातलं निमंत्रण देऊ केलं. शरद पवार येतील की नाही या संदर्भातला प्रश्न ज्यावेळेस रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना माध्यमांच्या वतीने विचारण्यात आला, ज्यावेळी ते गोविंद बागेतनं खरं तर बाहेर पडत होते, यावरती त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर देऊ केलेलं नाही आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकरता शरद पवार येणार नाहीत अशी एक चर्चा जी ती होताना दिसते. पण याच दरम्यान आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस गटनेतेपदी सुनेत्र पवार यांची निवड करण्यात आली. पहिलं दृश्य आपण बघतोय दादांच्या प्रतिमेला या सभागृहात जाण्यापूर्वी म्हणजे ही निवड प्रक्रिया पार पडण्यापूर्वी बाहेर ठेवलेल्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं, नमस्कार केला आणि त्यानंतर त्या सभागृहात गेल्या. सभागृहात गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच महत्त्वाचे नेते आपण दुसऱ्या दृश्यांमध्ये उपस्थित असल्याचं बघतोय. यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर सुनील तटकरे असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, शिवाय छगन भुजबळ असतील. या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही सभागृहातले आमदार देखील उपस्थित होते. या सगळ्या आमदारांच्या उपस्थितीत गटनेते पदाच्या संदर्भातला प्रस्ताव मांडण्याच्या अगोदर शोक प्रस्ताव जो तो मांडण्यात आला. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गटनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आला दिलीप वळसे पाटलांच्या वतीने आणि त्याला छगन भुजबळ यांनी एकमताने अनुमोदन दिलंय. याचाच अर्थ लक्षात घ्या, याचाच अर्थ की विधान परिषद असेल, विधानसभा असेल, या दोन्ही सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत त्याच्या प्रमुख म्हणून सुनेत्रा पवार यापुढे कामकाज सांभाळतील. त्यांच्या अखत्यारीत पक्षाच्या आमदारांच्या संदर्भातले सगळे महत्त्वाचे निर्णय जे ते घेतले जातील. गटनेता म्हणजेच या पक्षाचा नंबर 1चं पद, या पक्षाचं नेतृत्व दादांच्या पश्चात आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेलं आहे. पण या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे मात्र आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर सगळ्यांचं लक्ष बारामतीकडे देखील होतं. बारामतीत शरद पवार यांना संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या संदर्भातलं निमंत्रण पार्थ पवार यांच्याकडनं देण्यात आलं. चर्चा झाली, पण पुढे ते येणार नाही येणार या संदर्भातलं उत्तर काही निश्चितपणे कळू शकलेलं नाही आहे. पण तत्पश्चात सगळ्यांचं आता लक्ष असेल ते संध्याकाळच्या शपथविधी सोहळ्याकडे. शपथविधी सोहळा देखील अत्यंत साध्या पद्धतीने पार पडतो. 10 मिनिटांचा सोहळा असेल. या शपथविधी सोहळ्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल या ठिकाणी उपस्थित असणारे. राज्यपालांच्या वतीने त्यांना शपथ देण्यात येईल. केवळ आणि केवळ आज सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी ती दिली जाते. पण त्याचबरोबर यातली एक ऐतिहासिक बाब ही देखील लक्षात घ्यावी लागेल की त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. दादांच्या पश्चात त्यांच्याकडे आता पक्षाचं प्रमुख म्हणून, गटनेता म्हणून नेतृत्व जे ते देण्यात आलेले. अर्थात या सगळ्या पदावरती आल्यानंतर, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर या सगळ्या कामाचा त्यांना फारसा काही अनुभव नाही आहे. पण दादांच्या बरोबरीने राहून या संदर्भातली माहिती त्यांना जरूर आहे. पण याबद्दलची माहिती त्यांना व्हावी, नेमक्या त्यातल्या कायदेशीर प्रक्रिया काय असतात, कशा पद्धतीने हे कामकाज केलं जातं याबद्दलची माहिती यापूर्वीच सगळ्या अनुभवी नेत्यांकडनं त्यांना देण्यात आलेली आहे. हे सगळं घडत असताना प्रत्येकाच्या मनात मात्र एक शोकाकुल किनार आहे, एक दुःख आहे सगळ्यांच्या मनात की अजूनही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे की आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहे. कारण कायम आपल्या अवतीभोवती त्यांचं वेगाने वावरणं असायचं, एक विकासाचा चेहरा म्हणून दादांकडे बघितलं जायचं आणि अचानक त्यांची ही एक्झिट मात्र सगळ्यांना चटका लावून जाणारी आहे. म्हणून गेल्या 48 तासात जर आपण पाहिलं घडामोडी तशा वेगाने घडत गेल्या. दादानंतरचं पुढलं नेतृत्व कोण, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या वेगवेगळ्या प्रश्नांमधनं जर ज्या घडामोडी घडत होत्या त्या घडामोडींचा शेवटचा टप्पा जो आहे तो आता आपल्याला समोर आहे. तो असा आहे की सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. एकमुखाने ही निवड करण्यात आली आहे. म्हणजेच यापुढे या पक्षाच्या प्रमुख त्या असतील. नंबर 1चं पद म्हणजे गटनेतेपद असतं आणि त्यांच्याच अखत्यारीमध्ये यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.
दोन्ही सभागृहांमधील जे आमदार असतील त्यांचं कामकाज, त्या कामकाजाला असलेली परवानगी ही अर्थातच गटनेत्याकडनं घेतली जाते, त्याचे अधिकार देखील त्यांना सोपवण्यात आलेले आहेत. आणि ही निवड प्रक्रियेची दृश्य आपण बघतोय. ज्या सभागृहात हा निर्णय घेण्यात आला, या संदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला, त्या सभागृहातली दृश्य ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर जय पवार देखील उपस्थित आहेत, इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.